नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. म्हणजे आज आपण आलेलो आहोत मुलुंड पूर्व येथील म्हाडा कॉलनीमध्ये, आणि तिथल्या या सगळ्या ताया आज इथे आलेल्या आहेत आणि अगदी छान नटून थटून इथे आलेल्या आहेत, कारण त्यांना त्यांचा स्वतःचा वेळ हवा आहे. तो आनंद उपभोगण्यासाठी या सगळ्या ताया आज इथे जमलेल्या आहेत, बाहेर आलेल्या आहेत. त्याआधी तुम्ही इथे बघताय की अगदी रुखवत मांडून ठेवलेले. इथे या साईडला बक्षीस आहेत. खेळामध्ये जी ताई विजेती होईल तिला लगेच बक्षीस. आम्ही वेळच घालवत नाही हा. पण आपला पहिला खेळ आहे, ज्या खेळाचं नाव आहे जिभेला काही हाड. आता वाक्य मी सांगतो. ते वाक्य असं आहे, ते पटापटा पटापटा बोलून दाखवायचे. हा, ते वाक्य असं आहे: बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूने बडव बडव बडवले. चला तर आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा कुठून सुरुवात करायची तुम्ही सांगा. इथून करायची सुरुवात? हा ठीक आहे, हरकत नाही. ह्या ताई म्हणतात, इथल्या ताई म्हणतात की इथून सुरुवात करायची आहे, तर त्यांच्या शब्दाला आपण मान देऊया आणि सुरुवात करूया इथूनच. चला तर मग हे वाक्य पटापटा बोलून दाखवायचं. हा, रेडी? 1 2 3. हा. बाबूच्या बाप्पाने बाबूला. बापाने कुठून काढलं तुम्ही? बाबूच्या बाबांनी. बाबूच्या बापाला. बाबूच्या बापाला कशाला? बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूने बडव बडव बडवले. इतकं पटापटा पटापटा यायला पाहिजे. बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूने बडव बडव बडवले. हा, पण अजून एकदा. हा, बाबाच्या. चला, चुकलेलं आहे. चला या आता तुम्ही 1 2 3. हा. बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूनी बडो बडो बडवले. हा. बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूनी बडो बडो व्हेरी बडवले. गुड. हा. बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूनी बडो बडो बडवले. हा, बरोबर. बाबूच्या बडा, 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 बाबांनी बाबूला बांबूनी बडो बडो बडवले. बांबूनी. बाबूनी बाबा मी काही नाही केलं. बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूनी बडो बडो बडवले. बाबूच्या बाबांनी बांबूनी बाबांना बाबूनी. बांबाना. बाळूच्या बाबांनी बाळूला बांबूनी बळा बळा बडवले. कुठून आणला? बाळू नाही. बाळू कुठून आणला तुम्ही? बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूनी बडो बडो बडवले. बाबूच्या बाबांनी बांबूला बडो बडो बडवले. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. तरी पण तुम्ही चुकलात मध्ये. बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूने बडव बडव बडवलं. Very good, हा. बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूने बडव बडव बडवलं. बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूने बडव बडव बडवलं. बांबूने. हा. बांबूने. हा. बाबूच्या बाबांनी बांबूने. बाबूच्या बाबांनी बाबूला बाबूने बडव बडव बडवलं. बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूने बडव बडव बडवलं. बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूने बडव बडव बडवलं. बांबूने. हा. बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूने बडव बडव बडवलं. बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूने बडव बडव बडवलं. बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूने बडव बडव बडवलं. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. बाबूच्या बाबांनी बांबूला बांबूने बडव बडव बडवलंय. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूनी गड गड गडवले. तुम्हाला एक सांगतो, ह्या ज्या ताई आहेत, भावना ताई आहेत, ह्या महाराष्ट्रीयन नाही आहेत, मराठी नाही आहेत, गुजराती आहेत, पण तरी सुद्धा ते ज्या पद्धतीने प्रयत्न करतात, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी व्हायला पाहिजे. बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूने बडव बडव बडवले. पटापट. बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूनी बडव बडव बडवले. बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूने बडव बडव बडवले. बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूने बडव बडव बडवले. बाबूंच्या बाबांनी बाबूला बांबूने बडव बडव बडवले. बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूने बडव बडव बडवले. बाबूंच्या बाबांनी बाबूला बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूनी बडव बडव व्हेरी गुड. बडवले. हा, मस्त. हा. बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूने बडव बडव बडवले. हा, व्हेरी गुड. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूने बडव बडव बडवलं. हा.
बांबूने बाबा बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूने बडव बडव बाबांनी बडवलं. बाबूला बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूने बडव बडव बडवलं. बांबाने बाबूला बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूने बडव बडव बडवलं. बांबाने बाबूला बाबूच्या बाबांनी बाबूला बांबूनी बडव बडव बडवलं. मस्त, व्हेरी गुड, क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. आणि आत्ताच्या या खेळामध्ये ज्या ताईंनी खूप छान वाक्य हे पटापटा बोललं अगदी न चुकता, तर त्या ताईंना आपण हे बक्षीस देणार आहोत. आणि त्या ताई आहेत जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि दुसऱ्या ताई आहेत त्यांना सुद्धा आपण बक्षीस देणार आहोत. आणि त्या ताई आहेत जोरदार टाळ्या. ताई या तुम्ही, या, व्हेरी गुड. सासूने विचारलं सुनेला माझी मैत्रीण होशील का. सासूने विचारलं सुनेला माझी मैत्रीण होशील का. आई नको, सासू नको, मैत्रीण म्हणून पाहशील का. माझं सुद्धा हे सासरच, माझं सुद्धा हे सासरच, माहेरचं कोणी नाही ग. आपल्याच घरात आपलीच माणसं शोधत असते बाई ग. आपल्याच घरात आपलीच माणसं शोधत असते बाई ग. ताई तुमचं नाव सांगा. भावना मेहता. भावना ताई. आणि किती वर्ष झालेत लग्नाला. 43 इयर्स, 43 वर्ष झाले. 43 वर्ष झाली आहेत. आणि माहेर कुठलं. माझा माहेर मुंबईला मालाडलाच आहे. तेव्हा काय आठवतं तुम्हाला जेव्हा तुम्ही माहेरी होता. मला सगळंच आठवते, कारण आमचा माहेरला सगळे लोक एवढं मला प्रिय आहे की विचारू नका. कारण काही न अपेक्षा करता आम्ही 7 भाव आणि बहीण आहे. 4 बहीण मोठी आहे आणि 3 भाव लहान आहे. पण आम्ही असं वागते एका दुसऱ्यांची ना, काही न अपेक्षा करता एवढं प्रेम आहे आमचं आई वडिलांच्यावर. आणि माझी वहिनी पण एवढी तिघी चांगली आणि भाऊ पण. तिघी मध्ये एक पण असं नाही की हे जरा कमी काय की हे जास्त आहे. एवढं चांगले आहे सगळं. पण ताई तुम्ही खरं तर मराठी नाही आहेत पण खूप छान मराठी हा, आहे पण मी गुजराती आहे. पण मला ती टीव्ही मध्ये बघते ना मी, सन मराठी 16 सख्यांचा, तर मला एवढा आवडला ना, तरी मी आज कसं तरी पण टाइम काढून आले. कारण मला हे सांस्कृतिक कार्यक्रम खूप आवडते आणि सगळ्यांना एक चांगलं निरोप जाते. पण तुम्ही इथे आलात, तुम्ही इथे आलात, स्वतःसाठी आलात आणि स्वतःसाठी तुम्ही एन्जॉय करते ना, ते जास्त फार महत्वाचे आहे. एन्जॉय तर करायला पाहिजे. पण मी सगळ्यांना एकच निरोप देते की माहेर पण चांगलं असते आणि ससुरवाडी पण चांगलीच असते. कारण आपल्यावर आहे कसं आपण वागायचं. तिकडे लग्न करून जाताना तर ती लोकांना पण थोडी अपेक्षा असते. आपली सून आखी सून असते, लेक व्हायला पाहिजे, पण त्याचा नीतिनियमाने आपल्याला पण चालायला पाहिजे थोडं. मी सगळ्यांना बायकोला सांगता, आता आपली वय झाली, घरातून बाहेर निघाला, कोणाला आवडला नाही आवडला, आपली लाईफ आपण एन्जॉय करू. काही असू द्या. कारण आपणला बायकाला एज मध्ये कोण नाही सांगणार तुम्ही जावा, मुलं सांभाळा, काम करा, हे ते करा, पण सांगणार नाही तुम्ही एन्जॉय करा. आपण आपली वयात आपला मनाचा करायचा आणि आपला मनाप्रमाणे जगायचा. आणि पैसे एक मोठी गोष्ट आहे. सगळं बायकाला मी माझी सुनाला सुद्धा सांगते, नवऱ्याला पण माहिती नाही पडायला पाहिजे. कारण शेवटचा दिवस कधी कसं येते माहिती नाही. म्हणून पैसे महत्वाचे आहे. काही पैसा स्वतःचा स्वतःकडून ठेवा. कितीही नवरा पटवणार, काही करणार, स्वतःकडे पैसा गपचूप ठेवायचं. कारण हे माझा स्वतःचा अनुभव सांगते. वा ताई, तुम्ही खूप छान बोलतायत. आणि मराठी नसून सुद्धा तुम्ही ज्या पद्धतीने खूप छान मराठी बोलतायत आणि तुम्ही 16 सख्यांचा कार्यक्रम बघताय, हे ऐकून आम्हाला खूप छान वाटते. पण आम्हाला की अगदीच मराठी नाही, महाराष्ट्रीयन नाही, तर आपले गुजराती बांधव सुद्धा आपली ही मालिका बघतायत. हे ऐकून खूप छान वाटतंय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप छान. ताई तुमचं नाव सांगा. माझं माहेरचं नाव भावना बर्वे, सासरचं नाव सुप्रिया दिवेकर. अच्छा, किती वर्ष झालीत लग्नाला. 38. आणि माहेर कुठलं म्हणालात तुम्ही. पेणचं. पेण. अच्छा, आपलं रायगड जिल्ह्यातलं पेण. काय तिकडच्या आठवणी. आठवणी तर खूपच आहेत. आम्ही थोडेच दिवस इथे होतो, नंतर आम्ही आगाशीला शाळेत, वडील रेल्वेत होते त्यामुळे आगाशीला शिफ्ट झालो. तिथे मध्ये मध्ये जायचो फक्त. तिथल्या आता भयंकर आठवणी छान आहेत. पासिंगला मार्क नव्हते, पास झालं, गंगेत घोडून आहे. त्यामुळे मस्तपैकी खेळलो, सगळे खेळ खेळलो. पण शाळेतला काय एखादा किस्सा. शाळेतले तर खूपच आहेत का. मस्तपैकी खेळायचो, चिंचा, बोरं, आवळे सगळं खायचं. रानमेवा भरपूर होता, कारण खेडेगाव होतं. बरोबर. आणि पासिंगचं काही म्हणजे पर्सेंटेज त्यावेळेला नव्हते. 98, 95. आता आपण मुलांच्या मागे लागतो. पास झाली बस झालं. त्यामुळे आमचा वाडा होता, त्यामुळे आरत्या भरपूर म्हणायचो,
खेळायचो, पोहायला जायचो, सगळंच एन्जॉय केलं. अच्छा. पण असा एखादा बिनधास्त. कुठला किस्सा लहानपणीतला शाळेतला असं ना की जो अजूनही लक्षात आहे आणि की तो फार म्हणजे शाळेतला म्हणजे आम्हाला आमचे गणिताचे सर होते. हा जर का नापास 35ला पास होतं, बरोबर. 35 पैकी 30 मिळाले तर रोज 5 छड्या अच्छा रोज वर्गात. पण ते आठवण काढून पुढच्या वेळेला आपण पास व्हायचोच. बरोबर. सगळ्यांनाच देते, पण प्रेम पण तेवढं करायचे. ते खऱ्या अर्थाने ते योग्य होतं ना हो, ते योग्य गाणं, होतं. छडी लागे छम छम विद्या येई विद्या गम. येई घम. कारण त्यामुळे आपण मग पुढे पास होतो, नाही तर आपण. आणि तो काळ तसा होता की जस्ट पासिंग झालं, गंगेत मस्त एन्जॉय पण करा. आज सुद्धा आज इतक्या वर्षांनंतर सुद्धा तुम्ही शाळेतल्या मैत्रिणी अजूनही हो, आम्ही connected आहात. 50 वर्ष झाली गेट टुगेदर करतो. काय सांगता 50 वा. वर्ष आता गेल्याच वर्षी 50 वर्ष झाली आम्हाला शाळा सोडून. पण अजून तुम्ही भेटता म्हणजे ते हो. शाळेतल्या तुमची सगळ्या हो, हो, मैत्रिणी हो. अजूनही भेटता. मित्र पण ते- मैत्रिणी सगळे अच्छा. मित्र पण पण तेव्हाचा एखादा मित्र किंवा मैत्रीण ही जी एक असतो ना एक अतरंग एक मैत्रिणी किंवा एक अशी मस्तीखोर अशी मैत्रिणी किंवा मित्र असतो, तर तो अजूनही तो मित्र किंवा ती मैत्रीण तुमची अजूनही आहे हो, तशीच? आहे, अजून आहे. तशीच आहे? हो, की तशीच आहे. वयानुसार नाही, अनुभवानुसार काही नाही, तशीच- स्वभावामध्ये तशीच आहे, तसेच तशीच असतात. असते. माहेरी जाणं होतं अजून? अजून होतं, पण आता आई वडील नाहीयेत. अच्छा भाऊ रत्नागिरीला तो पण जातो अजून. अच्छा. बहीण कळव्याला जाते, पण ते एक असतं ना वेगळं. बरोबर बरोबर. आणि आमचे मित्र खूप चांगले आहेत, मित्र मैत्रिणी. अच्छा. आता क्वार्टर मधल्या सगळ्यात माझ्यापेक्षा लहान आहेत, पण अजून त्या आठवण काढतात, बोलवतात खूप. नाही, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुमच्या अगदी ते शाळेतल्या गोष्टी सांगितल्या ना हो, कारण ती माहेरी शाळा आलं डोळ्यासमोर आली. माहेरी आल्यासारखं वाटतं माहेरी थोडस. अच्छा इथे असं आल्यानंतर वाटतं ते दिवस परत यावेत. खूप छान ताई, छान वाटत तुमच्याशी बोलून. तुम्ही बोलू शकता. ओके ओके. हसत हसत राहा. थँक्यू आणि सगळ्यांना हसवत आणि राहा. हसवत राहा. सगळ्यांना हसवत राहा. माहेरच्या या आठवणीनंतर आता आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि आता ज्या खेळाची तुम्ही वाट बघताय तो खेळ आता लवकरात लवकर सुरू होणार आहे आणि ज्या खेळाचं नाव आहे संगीत अभिनय नृत्य खुर्ची. या खेळाचे नियम आणि अटी सगळ्यांना माहिती आहेत, पण तरी सुद्धा सांगतो की संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी नाचायचे, नाचत नाचत फिरायचे आणि आपली खुर्ची पटकायची आहे. बरं, जी ताई, जी आजी, जी वहिनी उत्तम नृत्य सादर करेल तिला सुद्धा आम्ही बक्षीस देणार आहोत. कळलं की नाही? त्याच्यामुळे नाचत नाचत फिरायचंय. हा, आणि नळावरची भांडणं हवी आहेत. हा, ठीक आहे, चला सुरू करूया. चला तर मग सुरू करूया आपण. त्यासाठी म्युझिक प्लीज. हा, पटकन व्हेरी गुड. हा, भागो धावो जल्दी धावो. हा, इधर है. या लवकर या. एक इथे लवकर आहे. खुर्ची काही इथे एक खुर्ची आहे इथे. लवकर. हा, लवकर. नाहीये, गेली खुर्ची. हा, लवकर. काळजाच्या झुंबराला दुःख माझं सांगलं नको परवा आता असा जुगार उलटा मी हो मांडला पडदा लाज चालाच फेकला पडदा लाज चालाच फेकला
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. आणि सांगितल्याप्रमाणे ज्या ताईने उत्तम नृत्य सादर केलेलं अगदी बिनधास्तपणे त्यांना आम्ही देणार आहोत बक्षीस. आणि ताई सन मराठी वाहिनीकडून तुम्हाला तुम्ही उत्तम नृत्य करत होता म्हणून हे बक्षीस आहे. एकदा जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. नको आहे का? ठीक आहे, हरकत नाही. मग घ्यायला किती वेळ, लवकर घ्या. आणि ज्या ताई विजेत्या झालेल्या आहेत त्यांना सन मराठी वाहिनीकडून हे खास भेटवस्तू, हे बक्षीस देण्यात येत आहे. खूप खूप अभिनंदन पूजा मावशी तुमचं. आणि ह्याच आनंदात आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागात. वा, खरंच खूप धमाल येते, मजा येते. आणि सगळ्या ताया ज्या की अगदी नाचतायत, बागडतायत आणि मस्त खेळतायत ना, खूप हे सगळं बघून या भावाला खरंच खूप आनंद होतोय. आणि हा आनंद साजरा करत असताना, हा सोहळा साजरा करत असताना कधी कधी असं वाटतं की प्रत्येकाच्या मनामध्ये एखादी कुठली खंत असेल, काही दुःख असेल, काही सांगायचं असेल, ते सुद्धा आपण त्या ताईबरोबर आपण बोलून बघूया. आणि ते बोलल्यानंतर असं कळतं की प्रत्येकीचा ना कोणाबरोबर तरी एक अबोला असतो. आणि चुकबुल द्यावी घ्यावी या भागामध्ये तोच अबोला आपण दूर करण्याचा प्रयत्न करत असतो, दुरावलेली नाती जवळ आणण्याचा प्रयत्न करत असतो. आज सुद्धा आपल्या ह्या सगळ्या तायांमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, कशामुळे आहे, का आहे, ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. या ताई, तुमचं नाव सांगा. पुष्पा मधुकर शिंदे. कोणाबरोबर अबोला आहे? आई आणि बहीण. आणि किती वर्षाचा आहे? 5. 5 वर्ष आई आणि बहिणी बरोबर अबोला आहे. 5 वर्ष. या 5 वर्षामध्ये तुम्ही स्वतःहून कधी प्रयत्न केला त्यांच्याशी हो, बोलायचा? खूप वेळा केला. काय म्हणणं असतं त्यांचं? नाही बोलत ना ते. कारण तुम्हाला सांगायचंय फक्त म्हणजे जर तुम्ही कम्फर्टेबल असाल, जर तुमची इच्छा असेल तर. प्रॉपर्टीसाठी. चौघी बहिणीच आहे आम्ही, भाऊ नाही मला. वडील ऑफ झाले, तर तिघींची लग्न झालेले आहेत आणि एकीचं नाही झालंय. तर ते तिच्या नावावर सगळे प्रॉपर्टी. मग तिच्यानंतर ते वडिलांची एवढी मेहनत करून मिळवलेली प्रॉपर्टी की मग तिसऱ्या कोणाला जाऊ नये. आणि तेच झालेलं आहे म्हणून आम्ही कोर्टात केस चालू आहे. तर मग नाही बोलत ते आमच्याशी. तिला म्हटलं की तूच घे, जे जिथपर्यंत तू आहेस तोपर्यंत तूच खा, तूच घे सगळं आईचं जे काय आहे वडिलांचं, पण नावात तिघींची पण आमच्या लाव. तेच म्हणून नाही बोलत ते दोघी पण नाही बोलत आमच्याशी. पण मग तुम्ही ह्या बाबतीत कधी एकत्र येऊन याच्यावरती चर्चा हो, केली? खूप वेळा केले. मग त्याच्यावरती काहीच तोडगा निघत नाही? नाहीच. ताई, समजा आता तुमची आई आणि तुमची बहिणी ते समजा समोर उभे आहेत, काय सांगाल तुम्ही त्यांना? काय त्यांना सांगावं असं वाटतं? सांगेन ना, असं नको करू की तू बोल की तू असेपर्यंत तूच काय ते घे सगळं, पण आमची तिघींची नावं लाव. मग तिसऱ्या कोणाला ती प्रॉपर्टी जाऊ दे नको, याच्यासाठी फक्त. त्यांच्याशी बोलायची तुमची इच्छा आहे? हो. मला असं अगदी हो मनापासून. हो. अर्थात ते आपली आई आहे, आपली बहीण आहे, रक्ताची नाते आहेत. पण तरी पण ताई, तुम्ही आज इथे माहेरी आले, आणि माहेरी आल्यानंतर या भावाकडे तुम्ही तुमच्या मनातली ही खंत बोलून दाखवली. तर तुमच्या वतीने मी सुद्धा तुमच्या आईला आणि तुमच्या बहिणींना मी अशी विनंती करेन की ताई आणि आई, मी दोघींनाही विनंती करतो की 5 वर्षाचा हा अबोला आहे आणि हा अबोला खूप त्रासदायक असतो आपल्या माणसांबरोबरचा. खरं तर हे खूप वैयक्तिक कारण आहे. हा तुमच्यातला हा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये आम्ही फार इंटरफेअर करणं चुकीचं होईल. पण आमचा त्यामागचा उद्देश असा असतो की अबोला कोणामध्ये राहू नये आणि कुठल्याही क्षुल्लकशा गोष्टींवरनं ती नाती दुरावली जाऊ नये. आणि त्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो की जो काही गैरसमज असेल किंवा ज्या काही गोष्टी असेल त्या समोरासमोर या, भेटा, बोला. आणि जितक्या लवकरात लवकर ज्या गोष्टीतून सगळ्यांचं भलं होईल, सगळ्यांचं समाधान होईल, सगळ्यांना आनंद मिळेल असा निर्णय घ्या. आणि हे नातं जे दुरावलंय ते पुन्हा एकदा जवळ येऊ द्या. आणि असं जर का झालं ना तर आम्हाला खरंच खूप आनंद होईल. ताई, मला खात्री आहे की हा निरोप तुमचा त्यांच्यापर्यंत पोचल्यानंतर कदाचित त्या तुम्हाला नक्कीच फोन करतील आणि ह्यातून नक्कीच काही ना काहीतरी मार्ग निघेल. आणि हे दुरावलेलं नातं पुन्हा एकदा पहिल्यासारखं, आई आणि मुलीचं आणि बहिणीचं नातं पुन्हा पहिल्यासारखं अगदी घट्ट होईल. पण ताई, तुम्ही इथे आलाय तर मी तुम्हाला असंच पाठवणार नाहीये, तर तुमची ओटी भरणार आहे. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते.
माहेरा येण्यासाठी निरोप भावान धाडिला. वा, खूप छान वाटते इथे आल्यानंतर. आणि अगदी मनापासून सांगतो, तुम्ही छान मस्त बागडत होतात. तुमच्यातली एक जी लहान मुलगी होती ना, ती अगदी बाहेर येत होती आणि ते बघून मला खूप छान वाटत होतं. आणि असं वाटत होतं की नाही अजून काही वेळ तुमच्याबरोबर घालवावा, पण आपल्याला आजच्या या भागापुरता थांबावं लागतंय, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची. अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांना. त्या भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.